अहो अहो मला एक गोष्ट तुम्हाला खूप दिवसांपासून विचारायची होती. तुम्ही मला नाव का नाही घेऊ देत? कोणाचं नाव? तुमचं नाव. आपले संस्कार कोण नाही आहे. बाहेर केव्हाही नाव घे, नो प्रॉब्लेम. अरे पण मला चालतं मित्र घरी मित्र मग- असते. पण मला घरी मग प्रॉब्लेम जातो ना. कसं काय प्रॉब्लेम? 2 वेळा वगैरे आपण अहो म्हणू शकतो. 1 वेळा 2 वेळा तिसऱ्यांदा मग असं वाटतं की यार ही अहो अहो म्हणून कोणाला कसं नाव घेतलं तर 3-4दा आपण नाव घेऊच शकतो ना, नाव बोलवताना. बाहेर गेल्यानंतर तू वाटतील तेवढं एवढं बोलतो बोल. माझ्या मित्रासोबत बोलतो किंवा मैत्रिणीसोबत बोलतो चालतं मला. पण उलट तर घरी लोक म्हणतात, पण उलट तर घे बाहेर नको घेऊ. पण मला एक सांगा, अहो 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 2 वेळा 3 वेळा 4 वेळा घेतलं आणि तुम्ही आवाजच नाही देऊ राहिले, मग ते अहो वर्ड्स जसं प्रेमाने नाही निघत तो तसं रागाने निघतो. म्हणून असं वाटतं की नाव घ्यायला पाहिजे होतं. काही तर नाव म्हणूनच मी तुम्हाला साहेबा म्हणत असते. साहेबा म्हण. साहेबा म्हटलं तर चालतंय, पण पण बायकोच्या तोंडून नाव का नाही घ्यायचं आवडत तुम्हाला? जुने विचार जुने नसतात की. थॉट्स जी प्रोसेस बांधल्या गेलेली आहे आपल्या पॅरेंट्सनी, तो थॉट्स तो ठेवा वाढायला हवा तसा. पण मला असं वाटतं की वेळेप्रमाणे चेंज व्हायला पाहिजे माणसाने. मला काय वाटतं माहितीये का, वेळेप्रमाणे चेंज कशात व्हायला पाहिजे हे डिसाईड करायला पाहिजे. कशात चेंज व्हायला पाहिजे, विचारांवरती व्हायला पाहिजे. नाव घेऊन काय खूप मोठं हे होतं का? मग नाव नाही घेऊ द्या म्हणून साहेबा म्हण, नाव घे ना.